हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. बघा दिवस किती भरभर गेले. आज आपण आपला 16वा अध्याय पाहणार आहोत. तर ना, आपण काल पुरुषोत्तम योग बघितला, 15वा अध्याय. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. आपण आजचा अध्याय बघूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण आज आपला 16वा अध्याय बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण आपल्या राधा गोविंदांचे आशीर्वाद घेऊ, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, पुन्हा नामनिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी ह्या स्लाइड्स बनवल्या, हा सुंदर उपक्रम सुरू केला, त्यांना प्रणाम करूया. आणि मी आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. ह्या आपल्या पूर्ण टीमला प्रणाम करते, म्हणजे आमच्या मराठीच्या व्हॉलंटियर्सच्या टीमला. पुन्हा ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या आमच्या अन्वया माताजींना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण अगदी वेळेत वेळ काढून रोज येता, तुम्हा सर्वांना पण प्रणाम. हा, तर काल आपण पुरुषोत्तम योग बघितला, जेव्हा जिथे कृष्णाने त्यांच्या जगाविषयी माहिती दिली आहे. मग ह्या आपण एका वटवृक्षाची माहिती घेतली. आणि त्या वटवृक्षाचं प्रतिबिंब कसं भौतिक जगामध्ये पसरलेलं आहे, ज्याचा आदी मध्य अंत काही आपल्याला कळत नाही असा. मग कृष्णाने सांगितलं की हा वटवृक्ष पार कसा करायचा, तो कुठं असतो, इच्छांच्या नदीमध्ये हे प्रतिबिंब आहे. मग इच्छांची नदी कशी पार करायची, तर तुमच्याकडे ज्ञान मिळवावं लागेल तुम्हाला. हा, ज्ञान आणि वैराग्य ह्या 2 शस्त्रांनी तुम्ही ती नदी पार करायची आहे. मग त्याच्यानंतर आपण थोडं आत्म्याचं स्थलांतराचं बघितलं, की तो पुढे जाताना सूक्ष्म शरीर घेऊन जात असतो. पुन्हा कृष्ण आपल्या स्थूल शरीराची पण आणि सूक्ष्म शरीराची पण कशी देखभाल करतो हे बघितलं. आणि पुढे कृष्णाने वेदांत सूत्राचा सार सांगितलेला आहे. आणि आपण लक्षात ठेवायला हवं की वेदांचा ज्ञाता संकलक ध्येय हे सारं सारं कृष्ण आहेत. ओके, तर आपण आणि त्यांना पुरुषोत्तम म्हणतात कृष्णांना, तेही बघितलं आपण. आता आपण आज बघूया माताजी पुढची स्लाइड घ्या. दैवासुर संपद विभाग योग. मग काय आहे तर इथे ना जीवांचे 2च प्रकार असतात, सूर आणि असुर. सूर कोण असतात, जे वेदांप्रमाणे चालतात ते सूर. असुर म्हणजे कोण, जे हे शास्त्र मानत नाहीत, त्यांच्यामध्ये जे लिहिलंय, जीवन पद्धती सांगितली आहे त्याप्रमाणे ते जीवन जगत नसतात. तर मग
त्यांच्यातले गुण म्हणजे शरीर ठरवत नसतं. म्हणजे असं नाहीये की असुरांना, अ, राक्षसांना म्हणजे 2 शिंग असतात डोक्यावर वगैरे असं नाहीये. तर ते गुणांवरून ठरत असतं. हां, संस्कृतमध्ये गुण म्हणजे एक प्रकारचे दोरी पण आहे, अर्थ त्याचा. तर हे गुण आपल्याला दैवी गुण असतील तर नक्कीच कृष्णांशी जोडतील. आसुरी गुण असतील तर तुम्ही भौतिकतेमध्येच अडकून पडणार इथंच, जन्म-मृत्यूमध्ये. त्यामुळे हे कृष्णाने सांगितलेले गुण बघूया आपण. हां, मग तेवढं दैवी झाले, आसुरी गुण झाले, की मग ह्या आसुरांचा स्वभाव कसा बनतो ते सांगितलेलं आहे. आणि मग आसुरी तेवढंच सांगितलेलं नाहीये कृष्णाने. पुढं जाऊन आणि ह्याचे परिणाम काय होणार आहेत, हां, हेही सांगितलेलं आहे. आणि मग उन्नती करायची की अधोगतीची निवड करायची हेही आपल्याच हातात आहे. हां, ओके. तर माताजी घ्या पुढची स्लाईड. आणि इथं आपल्याला पहिल्यांदा लक्षात ठेवा, की दैवी गुण आहेत मान्य आहे. मग काय आहेत हे दैवी गुण? हे तर कृष्णाने सांगितलेत. का हवेत आपल्याला हे? तर दैवी गुण तुम्हाला कृष्णांकडे जाण्यास मदत करतात. हां, असा कसं आहे ना, की त्या गुणांशिवाय तुम्ही कृष्णांशी जोडूनच नाही घेऊ शकत. भक्ती ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करूच शकत नाही. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेद अध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण. तर आहे ना, आता आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे साधारण 26 गुण आहेत. मोजलात तुम्ही तर 26 गुण आहेत. तर आपल्याला आहे ना, प्रयत्न करायला हवा, की हे गुण आपण आपल्यामध्ये आणायला हवे. आणि आपण जेव्हा हरिनाम जप करायला सुरू करतो ना, तेव्हा आपण हळू हे जे आपल्या हृदयामधल्या अनर्थ असतात, ही जी भौतिक अशी आपली गाठ असते, ती हळू सुटायला लागते. आणि कृष्णच आपल्याला हे गुण गिफ्ट देऊन टाकतो. हम्म. तर हे गुण आपल्याला जेव्हा 26च्या 26 दिसतील कोणामध्ये तर समजायचं की तो दैवी मनुष्य आहे. हम्म. आणि हेच ते गुण आहेत जे तुम्हाला कृष्णांकडे घेऊन जाणार. आणि हे ना खूप असे म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे एकेका गुणांविषयी. त्याच्या उदाहरण म्हणून शास्त्रांमधल्या खूप कथा वगैरे तुम्ही देऊ शकता. पण कसं आहे, एवढा आपल्याला वेळ नाही. आपण थोडे गुण बघू. तुम्ही नक्की पुस्तकामध्ये, गीतेमध्ये वाचा त्याविषयी. आणि पण जेव्हा वेगवेगळ्या भागवत कथा वगैरे ऐकाल, तेव्हा तुम्हाला हे गुण नीट कळतील. पण आहे ना, अ, ह्या गुणांच्या म्हणजे हेच ते गुण आहेत, जे आपल्याला कृष्णांपर्यंत नेणार. आणि कुठलाही गुण तुम्हाला असा नाही दिसणार. ह्यात सांगितलंय का त्यांनी दुसऱ्यांच्या मनातलं का? किंवा पाण्यावर चालून दाखवा वगैरे. असे गुण कसे, तर ते फक्त शिकलेले गुण आहेत बघ. कृष्णाने आपल्याला "मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मनाम मत्परायणम" म्हणून सांगितलेलं आहे. तर ते करायला ती म्हणजे तो जीवनाचा मार्ग आहे आपल्या. तर ते करायला हे गुण तुम्हाला मदत करणार आहेत. आणि ते आपल्यामध्येच आहेत. हां, आतमध्येच आहेत. कुठे दुसरीकडे नाहीत. आणि बघा सिंपल गुण सांगितलेले आहेत. ओके. तर आता निर्भयपणा. निर्भयपणा काय असतो? हा संन्यासांसाठी खूप महत्वाचा आहे. जेव्हा मनुष्य संन्यासाश्रम स्वीकारतो, तेव्हा त्याला एकटं राहावं लागतं. वनांमधून वगैरे प्रवास करावे लागतात. हां, पुन्हा तो मग त्याने स्वतःला कृष्णांशी अतिशय घट्ट बांधून घेतलेलं असावं लागतं, की आहे ना, माझं जे काय होईल, ते मी कृष्णावर सोडून दिलेलं आहे. तो करेल, तो बघेल सगळं. माझे कुटुंब,
ची जबाबदारी कोण घेईल, सगळं सगळं ते कृष्णांवर त्यांनी सोडून दिलेलं असतं. म्हणून ते निर्भयपणा तरच येणार तुमच्यामध्ये. त्यामुळे संन्यासामध्ये हा गुण हवा, निर्भयपणा. आणि कुठेही वनात झोपलो काय, कुठे एकटा प्रवास केलो काय, बरोबर माणसं असले काय, नसलोत काय, पण कृष्ण माझ्या बरोबर आहे आणि जे काय होईल ते कृष्ण बघून गेल, असं ठाम संन्यासांमध्ये विश्वास हवा. तर आहे ना, नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट तुम्ही ऐकली असणार ना, जे रोज 3 लाख जप करायचे, 3 लाख. हा, तर त्यांच्याच ते एका ना असे ह्याच्यात राहायचे. छोटीशी गुहा कशी असते तशी गावाच्या बाहेर होती, छोटीशी. त्याच्यामध्ये ते राहायचे आणि शांतपणे जप करत असायचे. मग त्यांना भेटायला ना कोणतरी अधनमधनं भक्त यायचे. मग ती जिथे राहायचे ना, तिथे भक्तांना एक साप दिसायचा, चांगला मोठा मोठा असा साप होता. पण हरिदास ठाकूरांचं बिलकुल त्याच्याकडे लक्ष नसायचं, इथे एक साप आहे वगैरे. मग भक्तांना कधीतरी येणाऱ्या थोडी भीती पण वाटायची त्याची. पुन्हा हरिदास ठाकूरांना काहीतरी त्याच्यापासून धोका होईल वगैरे असं पण वाटायचं. मग काही दिवसानंतर वगैरे ना भक्तांनी काय हे केलं, हरिदास ठाकूरांना सुचवलं, सांगितलं म्हणजे की तुम्ही इथे राहता पण एक मोठा साप राहतो इथे म्हणून. आणि साप कसा असतो, तो त्याचा तो एकतर खूप कमी जागेत असा राहतो आणि त्याचा तो रात्री बाहेर पडायचा, दिवसभर फटीमध्ये राहायचा तिथे कुठेतरी. मग आहे ना, हरिदास ठाकूर म्हणाले, ठीक आहे, असं आहे का, माझं तर लक्ष नव्हतं इथे एक साप पण राहतो. मग मी सोडतो ही जागा, त्याला माझा त्रास नको म्हणून. तर तोपर्यंत ना भक्तांशी ते असे बोलताना तो सापच उठला आणि बाहेर निघून गेला आणि त्याने ती गुहाच सोडून दिली. तर असे असतात भक्त. आणि म्हणजे निर्भय, त्यांना त्या सापाची भीती वाटली नाही, की त्याला मारावं वगैरे पण वाटलं नाही. कृष्णांशी ठामपणे जोडलेले असतात. आता सत्व शुद्धी असते, ही तुमच्या विचारांची शुद्धी असते. हे पण संन्यासी लोकांना हवं. जिथे तुम्ही ठरवलेलं आहे की आपण संन्यासी जीवन जगणार आहोत, समाजाला कृष्णांपर्यंत नेऊन पोचवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. मग ह्यांच्या आचार विचार ह्याच्यामध्ये शुद्धी असावी लागते. हम्म म्हणजे धनाची म्हणजे धन साठा करणे वगैरे ह्यामध्ये त्यांना बिलकुल रस नसतो. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन हे ब्रह्मचारी आश्रमासाठी आहे. ब्रह्मचारी म्हणजे जो लग्न करत नाही असं नाही, तर जो ज्ञानाच्या मागे आहे, जो ज्ञान मिळवायच्या प्रयत्नात आहे, गुरूंकडे जातात, ज्ञान मिळवतात, ज्ञान वाटतात, ते सारे ब्रह्मचारीच म्हणायचे. दान, आता दान जे आहे ना, हे गृहस्थाश्रमासाठी सांगितलेलं आहे. कारण कसं आहे बघा, आता ब्रह्मचारी म्हटलं ना, जे आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे ते अभ्यास करत असतात आणि काय करत असतात, इथे हे पुढे ते संन्यासी बनतात. मग त्यांचं ध्येय काय आहे, समाजाला कृष्णांपर्यंत नेऊन पोहोचवणं, त्यासाठी ज्ञान देणं समाजाला पण. मग आता तुम्ही एका वेळेस किती काय काय करू शकता, हे किती गहिरं ज्ञान आहे. तर तुम्ही पोटा पाण्यासाठी सगळं मी कमावतो आणि मी ज्ञान पण मिळवतो असं होत नाही, म्हणजे ते टोकाचं शुद्ध ज्ञान. मग त्यासाठी ही रचना कशी आहे, की संन्यास आश्रम वगैरे असतो ना, ह्यांनी भिक्षा मागण्यासाठी जर का कोणाच्या घरी गेले तर फक्त भिक्षा घ्यायची नसते, त्याच्या बदल्यामध्ये ज्ञान द्यायचं असतं. हा, आणि गृहस्थांनी काय करायचं असतं, दान द्यायचं असतं त्यांना. हे असं असतं, हे आपली समाजाची रचना आहे. आणि जेव्हा गृहस्थ लोक दान देतात तेव्हा त्यांचं जे धन असतं हे शुद्ध होतं. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे डिटेलमध्ये, की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा किती भाग दान करायला हवा, किती भाग स्वतःसाठी वगैरे, असं ते आहे त्यांनी सांगितलेलं. तर तेवढं नाही जमलं तरी एक तरी लक्षात ठेवा, की गृहस्थांनी दान करायला हवं. त्यामुळे आपलं धन शुद्ध होतं. दुसरं, हृदयामध्ये नम्रता राहते, आपल्या करुणा राहते. कसं आहे ना, नाहीतर खूप धन
हे तुमचा अहंकार वाढवतं. म्हणजे मोठा, मी मोठा, मी हवं ते करू शकतो. आणि असं म्हणतात की खूप पैसा हा एक लायसन्स असतं वाईट गोष्टी करायचं. म्हणजे खूप पैसा आहे मग काय, व्याभिचार करूया, नको नको ते पदार्थ खाऊया, जुगार खेळूया, खूप खूप पैसे, मला थोडेच कमी आहे. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय झाला की खूप पैसा म्हणजे तुम्हाला लायसन्स मिळालं का पापकर्म करत सुटायचं. मग जेव्हा तुम्ही दान धर्म करत असता तेव्हा कृष्णांशी जोडलेले असता आणि म्हणजे तुम्ही स्थिर राहता, चांगल्या मार्गावर राहता, ज्याच्याशी कृष्णांकडे जो मार्ग घेऊन जाईल. आणि गृहस्थांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी दान करावं. कारण त्यांनी तोच साठी जीवन म्हणजे तोच मार्ग निवडलेला असतो, ती तेच करत असतात, पैसेच मिळवत असतात. मग जेवढं ज्याला जमेल त्याने अवश्य दान करायला हवं. मग त्याच्यानंतर आत्मसंयम हवा. हा पण गृहस्थांकडे खूप गरजेचं आहे, आत्मसंयम. आताच म्हंटल तसं धन आहे आपल्याकडे म्हणून ते कसं वापरायचं. हं? कारण काही केला वाईट वगैरे तर शरीराची हानी होणार. मनुष्य जन्माचा अ, किती अनमोल आहे हे ओळखून स्वतःवर आत्मसंयम प्रत्येक बाबतीत ठेवायला हवा. यज्ञ कर्म, कलियुगाचा हेच काय आहे, हरिनाम जप आहे की नाही. कलियुगाचा धर्म काय आहे, हरिनाम जप. तर तुम्ही तो मन लावून करायला हवा. तेच कलियुगाचे मध्ये यज्ञ कर्म आहे. हा, आणि तुम्ही जे काय करता ते भगवंतांना अर्पण करायला हवं. मग आपोआप ते यज्ञ बनत असतं. वेदाध्ययन हे पुन्हा अभ्यास करायला हवा. तपस्या, आता तपस्या काय, तर ह्या चार आपण जे बघितले, तुम्हाला माहित आहेत ना, चार नियम कुठले भक्तीमधले, सांगा बघू. हरे कृष्ण माताजी. बोला. जुगार न खेळणे, मांसाहार न खाणे, मद्यपान न करणे, अनैतिक संबंध ठेवणे. हम्म. तर हरे कृष्ण. हे म्हणजे व्यसन कुठलं करू नका. हा, मग आपण अहिंसा म्हणायचं, तर हेच जे करायचं, ह्यालाच जीवनाचा तप म्हटला जाणार. हा, साधेपणा. आणि हा, हे का सांगितलं हे चार, तर इथूनच ना पापांना सुरुवात होत असते, वाईट कर्मांना वगैरे. तुम्ही कुठलंही पाप कर्म बघाल तर बेसिक कुठे ना कुठेतरी ह्या चार पैकी एका कारणाशी ते कुठे ना कुठेतरी जोडलं गेलेलं असतं. मग ना ह्या चार पासून स्वतःला लांब ठेवायचं. आपल्याला त्यांची संगतीच करायची नाहीये. साधेपणा, तर मन तुमचं सरळ हवं. अगदी पाणी असतं बघा, नितळ पाणी, ग्लासचा तळ पण दिसतो, नाही तर वाहत असला झरा एखादा तर तळ पण दिसतो. असं साधापणा म्हणजे शत्रू मित्र ह्यांच्याशी समान वागेल इतका साधापणा हवा आपल्यामध्ये. हा, आणि जीवनाची सिम्प्लिसिटी ओळखा. प्रभुपाद स्वामींनी तर नेहमी सांगितलेलं आहे की मनुष्याने साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जीवनात उतरवायला हवं. साधी राहणी म्हणजे असं नाहीये की तुम्ही म्हणजे कमी खा किंवा कसलेही कपडे घाला वगैरे, असं नाही. गरजेपुरतं घ्या, पृथ्वीकडून गरजेपुरतं घ्या. खूप जास्त संग्रह करण्यामध्ये जीवनातला वेळ वाया घालवू नका. तर तुम्ही तुमची कर्तव्य करा आणि थोडं भक्तीशी जोडून घ्या. ज्यांना गरज आहे त्यांना देण्यास एवढं मोठं मन करा. असा म्हणजे जीवनाचा साधेपणा, सरळपणा ओळखा. अहिंसा, अहिंसेबद्दल आपण बोललेलो आहे की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणे. मग ते तुम्ही अधिकाराच्या एखाद्या पोस्टवर असाल जिथे तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांना वाटणीचं द्यायचं वगैरे असतं, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं इथपासून सगळ्यात मोठं ध्येय काय ठेवा, की आत्म्याला कृष्णांपर्यंत पोचवायसाठी मध्ये येऊ नका. आत्म्याच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये, आणि स्वतःच्या पण नको आणि दुसऱ्यांच्या पण नको, आजूबाजूच्यांच्या. हा, सगळ्यात मोठी अहिंसा काय आहे, तर कृष्णांच्या भक्तीचा प्रसार वगैरे करून त्यामध्ये लोकांना जोडून घेऊ म्हणजे जेवढं आपण करू शकतो. हा, एकट्याने नका करू, सगळ्यांनी करा. म्हणजे कसं, अगदी स्वतः तुम्ही आता करू लागलाय थोडंफार, तर एखाद्या रविवारच्या दिवशी वगैरे भक्तांना घरी बोलवा किंवा कॉलनीत अपार्टमेंट मधल्या सगळ्यांना बोलून एकत्र संकीर्तन करा, कधी प्रसाद वाटा.
मुलांना छोट्या छोट्या बोलवून त्यांना मंदिरांमध्ये घेऊन जा, स्वतःच्या मुलांना कृष्णांशी जोडा. असं. तर कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणं ही असते अहिंसा. सत्य सत्य हे खूप गरजेचं आहे. सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. क्रोधातून मुक्तता हे पण. आपण नाही आता पुढे बघूच क्रोध आपल्याला कुठेपर्यंत नेऊन सोडतो, कशाला. कसं आहे माहित आहे, तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा मत्सर क्रोध करत असता, तो दुसऱ्याच्या हृदयामध्ये पण कृष्ण असतातच ना. एक प्रकारे आपण कृष्णांचाच करत असतो की कृष्ण तू त्याला मिळालं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, कृष्णा तू मला दिलं नाहीस, म्हणजे त्याच्या करता करता आपण कृष्णाचाच तिटकारा करत असतो. असं मग तर हे शुची, आता क्षमाशील असावं मनुष्याने. शुची शुची म्हणजे काय, स्वच्छता. तर ती 3 गोष्टींची हवी, तुमच्या शरीराची पण हवी, मनाची पण हवी आणि व्यवहाराची पण हवी. हे सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती म्हणजे नम्रता आहे. नम्रता म्हणजे काय, कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न ठेवणं. तर हे मिळून दैवी गुण आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. वाचवा. दंभो धर्मविनाश क्रोधम पारुष्यमेव च अज्ञानचाभिभाषस्य पार्थ समदासुरीम. हरे कृष्णा. हे पार दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीतील जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर दंभ म्हणजे काय, तर ह्या दंभ म्हणजे सतत दुसऱ्याकडून स्तुतीची अपेक्षा असणे. आणि कलियुगामध्ये तर हे खूप झालेलं आहे. आपल्याला दुसऱ्यांकडून सतत स्वतःविषयी चांगलं ऐकायचं असतं. तुम्हाला असं वाटेल पण कधी एकत्र भेटलोय तर काही जण असतात बघा, स्वतःच सांगत राहतात, समोरच्यांना बोलू सुद्धा देणार नाही. आणि तुम्ही तुमचं काहीतरी सांगायला गेलात तर त्यांना ऐकायचं नसतं. त्यांना फक्त काय वाटतं, समोरच्यांनी माझं ऐकावं आणि माझी खूप खूप स्तुती करावी, एवढं 2च वाटत असतं. तर हा असतो दंभ. मग उर्मटपणा, अभिमान, जसा दुर्योधनाला होता भयंकर अभिमान, त्यामुळे सगळ्यांचा अपमान करायचा. अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीमध्ये जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हे सगळे तुम्हाला गुण कोणामध्ये कृष्ण काय म्हणतोय, हे आसुरी गुण आहेत. हा अजून 2 आहेत, 6 गुण आहेत. ह्यांना आपल्यापासून लांब ठेवायचं आपण. म्हणजे इथे आतापर्यंत कृष्णाने हे करा करा असं सांगितलेलं आहे. ह्या अध्यायामध्ये स्वतःला कशापासून लांब ठेवा हेही सांगतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. वाचा. दैवी संपत्ती मोक्ष आहे निबंधा यासुरी मता माशुच संपद दैवी अभिजातोसी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. तर आता इथे ऍक्च्युली अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रश्न आला, मी कुठल्या ह्याच्यामध्ये जन्मलेलो आहे. तर कृष्ण त्याला सांगतायत की अर्जुना तू काळजी करू नको, तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. आणि मग आता दैवी गुण आणि आसुरी गुण हे असलं आणि नसलं काय होतं ते बघूया. तर दैवी गुण हे मोक्षदायक असतात. मोक्षदायक म्हणजे काय, आपण मोक्षाच्या पण मागे लागायचं नाही, आपण फक्त कृष्णांच्या भक्तीशी जोडून घ्यायचंय, पुढे जे काय होईल ते होईल. तर हे गुण तुम्हाला कृष्णांशी जोडू शकतात. तुमच्या स्वच्छ मनामध्येच कृष्णानं हृदयामध्ये अनर्थ भरलेले असले तर मग ते मनामध्ये कृष्ण कसे येऊन राहणार सांगा. पुन्हा आसुरी गुण बंधनकारक असतात. बंधन म्हणजे काय, तुम्हाला ह्या भौतिकतेशी अजून अजून जोडत राहतात. पुन्हा पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. मग कधी कधी कृष्णांचा विचार करणार. आणि बघा तुम्ही, आपण मागे शिकलेलो ना की एक ते 4 लोक जे कृष्णांना शरण जात नाहीत, कधीच जात नाहीत, आणि ते 4 लोक जे कृष्णांना शरण जातात.
तुम्हाला आठवतं का कोणाला कुठले 4 लोक शरण जात नाहीत कधीच कृष्णांना? अं, जे बघा नराधाम, हा हरे कृष्ण माताजी. नराधाम, आसुरी वृत्ती, मूर्ख, हं. अज्ञानी. म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेने आवृत्त केले असेल, हे 4 लोक ना कधीच कृष्णांकडे जाऊ नाही शकत, ते विचारच नाही करू शकत. आणि मग जे कोण जाऊ शकतं सांगा माताजी? ते 4 लोक जे जाऊ शकतात कृष्णांकडे, आर्त, अर्थार्थी, अर्थवत्री, जिज्ञासू, जिज्ञासू, ज्ञानी. ज्ञानी. तर आहे ना, हे ऍटलिस्ट जाऊ तरी शकतात. पण हे पहिले 4 लोक म्हटले हे कधीच कृष्णांकडे जाऊ शकत नाही. तर आपण आहे ना ज्ञानाच्या मार्गावर चालून स्वतःला कृष्णांशी जोडून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आसुरी गुण असणारी लोक कधीच जाऊ शकत नाहीत कृष्णांकडे. हरे कृष्ण. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. आता हे मी म्हटलं ना, जीवांचे 2च प्रकार आहेत कृष्ण म्हणतात, एक तर दैवी गुणांसह किंवा आसुरी गुणांसह. हा मग आता दैवी गुणांचं कृष्ण सांगतात आपण विस्तारपूर्वक ऐकलेलं आहे. आता जरा आसुरी गुणांविषयी आता इथे दाखवलेत बघा. ते मोठे मोठे सैन्यातले अधिकारी, जे लष्करी अधिकारी म्हणू ज्यांना, किंवा खाली म्हणजे ह्यांचं ज्ञान मायेने आवृत्त केलेलं आहे म्हणतात. जे पुन्हा तो एक शास्त्रज्ञ आहे बघा तो. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. प्रवृत्ती च न निवृत्ती च जना ज विदुरासुराः न सोपच नापि चाचरो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिवृत्तपणा, सदाचार तसे सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. बघा आता तुमच्यामध्ये आसुरी गुण आहेत. हा आणि त्यापासून काही दूर वगैरे व्हायची इच्छा नाहीये, तर मग तुम्ही ते कसे वागतात बघा. मग हे आसुरी गुणांच्या प्रभावाखाली जेव्हा असतात, तर कृष्ण काय सांगतोय, त्यांना काय करावे आणि काय करू नये हे ते जाणत नाहीत. आणि आपण जेव्हा असं होतं, आता अर्जुनाला पण एक क्षणभर कळत नव्हतं की मी पुढे काय करू, तर त्याने काय केलं, तो कृष्णांना शरण गेला आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. पण हे लोक तसंही करत नाहीत. हा मन मानेल तसं असतं. त्यामुळे हे काय करावं, काय म्हणजे काय चूक काय बरोबर हे त्यांना माहीत नसतं. शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. हे जे सत्य वगैरे हे गुण आहेत ना, हे तुम्हाला आणि ते कृष्णांकडे नेत असतात. हा पण त्यांच्यामध्ये हे काहीही आढळत नाही. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. असत्यं प्रतिष्ठाते जगद्वारिणीश्वरम् अपरस्पर संभूतं किमेक आत्म हेतुकम. हरे कृष्णा. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्याचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्णा. बघा आता हे ते मायावादी वगैरे लोक आहेत, जे काय म्हणतात बघा, हे सत्य असत्य आणि निराधार आहे. हेच आधी मुळात चूक आहे. असत्य नाही, तुम्ही हात लावू शकताय, बघताय आहे हे प्रत्यक्षात आहे. हा त्यामुळे ते असत्य जग निराधार तर बिलकुलच नाहीये. कोण कुठे जाऊन, कालच आपण बघितलं ना, सगळ्या ग्रहांमध्ये कृष्णाने सांगितलं की मी स्वतः प्रवेश करतो आणि त्यांना त्यांच्या काय म्हणतो आपण त्या ऑर्बिटमध्ये, त्यांच्या त्या म्हणजे ग्रह त्यांच्या आता हे फिरत असतात ना त्यांच्या ऑर्बिटमध्ये, हो की नाही. त्याला तर कक्षा त्याला हा कक्षा असं म्हणतात. कक्षेमध्ये म्हणजे हे जग असत्य आणि निराधार नाहीये. पण मायावादी काय म्हणत असतात, हा हे जग सतत बदलत असतं, इथे सतत मात्र बदलत असणार आहे. हा पण असत्य आणि निराधार नाहीये ते. मग
खरं ते तसं मानतात. आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचं नियंत्रण करीत नाही. काय म्हणतात? कोण नाहीये इथे परमेश्वर, आम्हीच ते तर स्वतःलाच गॉड समजत असतात. मीच आहे इथला देव. आणि काय, मैथुनाच्या इच्छेमुळे, मैथुनी सृष्टी आहे, मैथुनाच्या इच्छेमुळे फक्त निर्माण झालेलं आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतंही इथलं कारण नाहीये. तर असे हे मायावादी लोक असतात. आपण ना ठरवून ह्यांच्यापासून लांब राहायला पाहिजे. तुम्ही बघाल ह्यांच्या मागे खूप हे असतात कधी कधी, म्हणजे खूप मोठे अनुयायींचा खूप मोठा वर्ग असतो. पण जर का ज्ञानाच्या दृष्टीने बघाल तर आपण ठरवून अशा संगतीपासून लांब राहायला पाहिजे. कारण हे आसुरी वृत्ती आहे, असं काही नसतं. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश सोडून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्णा. आता हे मायावादी लोक आहेत, त्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं असतं. मग ह्याच्यामध्ये बघा, मी म्हंटल ना मगाशी, ते जगाच्या इतिहासात कितीतरी झालेले आहेत बघा. लष्कर शहा वगैरे म्हणतात, अमानुष नरसंहार केलेला आहे बघा स्वतःच्या इगोसाठी वगैरे. की हे ते आता होतं ना, की कुठलाही परमेश्वर ह्या जगाला नियंत्रित करत नाही वगैरे. मग ही लोक पुन्हा ही लोक कशामध्ये गुंतलेली असतात? अशी शस्त्रास्त्र आणि वैज्ञानिक पण साथ देत असतात त्यांना, की कशी किती किती संहारक्षम अशी अणुबॉम्ब वगैरे आणि जास्त कपॅसिटीचे बनवतायत, की एका अणुबॉम्बच्या स्फोटात एवढे लोक, म्हणजे एवढ्या किलोमीटर, शेकडो किलोमीटर मधला एरिया पूर्ण जाणार, एकही कोण तिथे जिवंत राहणार नाही. एवढी संहारक शस्त्र वेगवेगळी बनवतात. मग ह्या शोधांचा तुम्ही आता विचार करा, मानव जातीच्या कल्याणासाठी काय उपयोग आहे ह्या शोधांचा, सांगा. एकतर इथलं अलिखित सत्य आहे, की इथे प्रत्येकाला कधी ना कधीतरी मृत्यू येणार आहे. ठीक आहे, तो प्रत्येकालाच येणार आहे, कारण इथे कोण अमर नाहीच आहे. मग तो काय जवळ आणायचा आहे का असली म्हणजे अशी संशोधन करून, असे बॉम्ब वगैरे बनवून? ह्याला अल्पबुद्धीचे लोक म्हटलंय बघा. कृष्ण काय म्हणतोय? असे अल्पबुद्धीचे आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. तर ही ती आसुरी वृत्ती आहे, की पृथ्वीला, समाजाला यांची ऋण असतात आपल्यावर. कुठल्याही प्रकारे उपयोगी पडायचं नाही. आणि करायचं काय, तर हे असल्या कशामध्ये तरी स्वतःला जोडून घ्यायचं, ज्याने विनाश आणि जवळ आणायचा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबन मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव भूत कर्म करण्यास प्रतस्त्र झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. बघा बघा, हे जे दोन्ही श्लोक आहेत ना, हे आत्ताचं आपल्या आजूबाजूचं वातावरण किती कमी शब्दात त्यांनी व्यवस्थित मांडलेलं आहे बघा. हेच तर सुरू आहे आजूबाजूला बघा सगळं, की अगदी म्हणजे मी शक्य तेवढा आजच आधी खाऊन घेतो. सगळ्यात आधी माझा स्वतःचा विचार. आणि ते वर दाखवलंय ते व्यसन, जुगार, व्याभिचार, ह्यामध्ये स्वतःला एवढं, म्हणजे त्याचसाठी फक्त मनुष्य, हे चार ज्या गोष्टी आहेत ह्या प्राणीही करत असतात. म्हणजे ह्या चार म्हणजे ऍक्च्युली मुलं जन्माला घालणे, तुम्ही झोपणे, पुन्हा भीती वाटणे, आणि अन्न शोधणे. म्हणजे ह्या ज्या चार गोष्टी आहेत हे पशुही करतात आणि आपल्यापेक्षा व्यवस्थित करतात. ती आधी अन्न शोधून काय पृथ्वीवर बाकीच्यांच्या वाटणीचं खाऊन संपवलेलं नाहीये. पुन्हा त्यांच्या पिलांना ते अतिशय छान प्रकारे वाढवतात आणि पिलांकडून पण पुढे काय बघा ती अपेक्षा नाही ठेवत. त्यांना माहित असतं ही कधीतरी पुढे निघून जातील.
हा त्यावेळी प्राणीही त्यांची कर्तव्य एकदम व्यवस्थित करत असतात. मग आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी फरक आहे ना, तो कुठला फरक आहे? तर आपल्यामध्ये एक चेतना आहे, जिज्ञासा करू शकतो आपण, उच्च चेतनेचे आहोत. हा आहे मग जर का आपण कृष्णांशी जोडण्यासाठी चेतना करत नसलो, म्हणजे जिज्ञासा करत नसलो, भजन भक्तीसाठी याचा उपयोग करत नसलो, तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीही फरक नाहीये. हा आणि आता आजूबाजूला साधारण हेच सुरू आहे बघा सगळं. हम्म आणि ते म्हणतात ना, हल्ली म्हणतात ना खूप की मेणबत्ती आहे जीवन, म्हणजे तसं पण एक तशी पण ती म्हणजे वितळत निघाली आहे. त्याच्या आधी जीवन जगा जगा जगा, ह्याला जीवन जगणं नाही म्हणत. हं? आणि मुख्य म्हणजे जीवन हे पणतीसारखं, दिव्याच्या प्रकाशासारखं जगायचं असतं, की तुम्ही स्वतः दुसऱ्यांच्या म्हणजे स्वतः तर प्रकाशित आणि दुसऱ्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणा. हं? ओके. आणि हे बघा त्यामुळे कसं असतं, अशा लोकांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंतनी ग्रासलेलं असतं. तो मुक्तीचा आनंदच ती घेत नाहीत, की हा इथे कृष्ण सगळं आपल्या डोक्यावर खांद्यावर कोणी दिलेलं नाही. कृष्ण काय सांगतो अर्जुनाला, तू तुझं कर्तव्य कर. हं? इथे आपल्या डोक्यावर सगळं ओझं कोणी दिलेलं नाही. आपण आपलं फक्त कर्तव्य करायचंय. म्हणजे सृष्टी चालवायला भगवंत समर्थ आहेत, ही पृथ्वी त्यांची आहे, ते समर्थ आहेत सगळं बघायला. पण हे लोक कसे असतात, इथे मरे तोपर्यंत अमर्याद चिंतनी ग्रासलेले असतात, शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात. हम्म आणि इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करत सुटलेले असतात. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. आसुरी हा. मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तराउत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेले मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान सुखी इतर कोणी नाही. मी यज्ञ करेल, मी दान देईन, याप्रमाणे मी मौज मजा पण करेल. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता हे तर बघा, हे तर कुठल्या ना म्हणजे आपण पिक्चर जे बघतो मूवी, त्याची स्टोरी असल्यासारखं आहे बघा. कुठल्या प्रत्येक पिक्चरची स्टोरी ह्याला जाऊन शेवटी भेटणारच आहे ह्या तसंच वाटतं की नाही? तर असंच असतात पिक्चर मध्ये पण. तर इथं त्यांनी उदाहरणं पण दिलीत बघा. अ, हे अ, ते आहे तो हे आहे म्हणजे फक्त प्रल्हाद आणि ह्यांची हिरण्यकश्यपूला काय सांगत असतात. हिरण्यकश्यपू काय सांगत असतो, विष्णूचं नाव घेण्याचा त्याला मेन प्रॉब्लेम असतो. तो काय म्हणत असतो, मीच परमेश्वर आहे. आणि प्रल्हाद हे मानत नसतात. हाच एक मोठा हे असतो, की एवढ्या 5 वर्षाचे की बालक किती शुद्ध भक्त होते बघा ते. कधी मानत नसतात की मीच भगवान आहे, परमेश्वर आहे. हम्म इकडे हा आहे बघा, हा कंस आहे ना, देवकीला सासरी सोडायला निघालेला असतो आणि रथ स्वतः हाकत असतो, एवढं बहिणीवर प्रेम असतं. तोपर्यंत ती हे होते आकाशवाणी, आणि त्याच क्षणी उठतो की म्हणजे हिच्याच पोटी तुला मारण्यासाठी म्हणजे हिच्या पोटी 8वा पुत्र होणार, तो तुझा मृत्यू असणार आहे. ते ऐकल्याबरोबर त्याच क्षणी तीच बहीण म्हणजे बहीण तीच असते, पण उठतो आणि तलवारीने मारायला निघतो. हे आसुरी लोक असे. हा पुन्हा म्हणजे अजून मूल वगैरे काही झालेलंच नसतं तरी पण. रावण, आता रावण कसा, फक्त शूर्पणखेने जाऊन सांगितलं की सीता होती आणि खूप देखणी होती, मी तिला सांगितलं की माझा भाऊ असा असा आहे, तू तिच्याशी लग्न कर, तर त्या दोघांनी माझे नाक छाटलं बिटलं. तर फक्त एवढं वर्णन ऐकल्याबरोबर त्याला एवढं त्याचा प्लान बनतो, सीतेला आणायला पण निघतो तो हा किडनॅप करून. हा तर ही आसुरी वृत्ती आहे बघा. म्हणजे इतकी ती इंद्रिय सुखांमध्ये हे झालेली असतात, पुन्हा अहंकारामध्ये मी भ्रमात असतात. मीच ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण, मी बलवान, मीच सुखी व्हायला पाहिजे. हा
असं. घ्या माताजी पुढची slide. त्यामुळे होतं काय माहित आहे, तुमच्या हृदयातल्या ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ना, आता आपण मगाशी बघितल्या, की जेव्हा तुम्ही अवैध स्त्रीगमन म्हणा, अ, व्यसन तर शुची जाते. अवैध स्त्रीगमन म्हणजे व्याभिचारामुळे तुमच्या शरीराची, मनाची शुची निघून जाते. अ, व्यसन तुमचा भ्रम वाढवतात. तो आता बघितला आपण. ऑलरेडी इथं भ्रमातच आहोत, कृष्णाच्या विस्मरणातच आहोत. आणि तो भ्रम वाढत जातो आणि शरीराशी आपण बांधले जातो. त्याला नशे पुरवायसाठी फक्त जीवन जगत असल्यासारखं. हा, जुगार तुमच्यामधली सत्यता घेऊन जातो. तर हे गुण म्हटलेलं होतं तुम्हाला, हे गुण का गरजेचे आहेत? तर हे तुम्हाला म्हणजे कृष्णांशी जोडू शकणारे गुण आहेत. त्यामुळे ते खूप महत्वाचे गुण आहेत. हा, बघा आता या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेला आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. म्हणजे मग आता ठीक आहे, तू कृष्णाने तर सांगितलं आता हे गुण आहेत, ह्याच्यापासून लांब राहा. हा, पण मग तरी पण जर का तुम्हाला त्याच्यामध्ये काय हे नसला, म्हणजे नाही असू दे माझ्या असल्या गुणांबरोबर पण आय एम ओके, तर असं असलं तर पुढेही सांगितलंय कृष्णाने तुम्हाला धोक्याचा इशारा दिलेला आहे, की हे मग काय होतात पुढे असे तुम्ही इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त जे झालेले असतात ते पुढे नरकामध्ये पतित होणार. म्हणजे कसं असतं, परमात्मा हृदयातच असतो, नको नको त्याच कामांमध्ये रस आहे, कालच शिकलो. तर सूक्ष्म शरीराला च्या इच्छांप्रमाणे पुढचं शरीर मग देतो, म्हणजे तसंच पाहिजे तर मग तेच कुत्रे मांजर अशी शरीरं मिळत हळूहळू नरकामध्ये पतन होतं आपलं. हा, आणि त्या अंधकारातून मग कसं कृष्ण आणि लांब जातात आपल्यापासून. हा इथे कृष्णाने आपल्याला इशारा दिलेला आहे. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. मिथ्य अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. हे आसुरी लोकांचेच सांगितलेले आहेत बघा, कसे वागत असतात ते. ही इथे शिशुपालांची गोष्ट, शिशुपालाची आपण बघितली ही गोष्ट. तर ह्या शिशुपालाला त्या यज्ञाच्या हा जो युधिष्ठिर महाराजांचा यज्ञ असतो त्याच्या अग्रमान कुणाला द्यायचा, अग्रपूजेचा, तर सगळ्यांचे एकमत असतं की कृष्णांना द्यायचा. फक्त शिशुपालाला प्रॉब्लेम असतो. आणि शिशुपालाला तुम्हाला माहित आहे ना, त्याच्या आत्याला कृष्णाने वचन दिलेलं असतं की तो 100 अपराध एका वेळेस करत नाही तोपर्यंत मी त्याला मारणार नाही म्हणून. मग हा तेव्हा कसं असतं, अपमान करायला पण एखाद्याचा मिळतोय आणि 4 चौघ असलीच म्हणजे सगळ्यांसमोर करायला तर त्याला अजून उत्साह आला. या सिरियल्स मध्ये वगैरे आपण आजकाल जे बघतो मीडियामध्ये वगैरे हे असं असतं ना. तर म्हणजे खूप जण आहे म्हणून त्याला आणि चेव येतो आणि बोलतच सुटतो. तरी भीम तलवार घेऊन धावत असतो, तर कृष्ण म्हणतात थांब, ही यज्ञभूमी आहे, रक्त सांडायला नको, ही पवित्र भूमी आहे सर, इथे यज्ञ करायचा आहे. आणि हा म्हणजे ऐकायलाच तयार नसतो बोलत. जेव्हा मग 100 पेक्षा जास्त शिव्या देतो आणि तुम्ही कधीतरी वाचाल ना, तो इतका इतका बोललाय, म्हणजे एक बोलण्याची पण मर्यादा असते. तो एवढा भगवंतांना बोललाय. शेवटी जेव्हा 100च्या पुढे जातो तेव्हा सुदर्शन चक्राने हे होतं, एकही रक्ताचा थेंब न सांडता भगवंत त्याला मारून टाकतात. हा, तर हाही कृष्णांची एक तर्फे आठवणच काढत होता क्षणाक्षणाला. पण ह्याचं वागणं ही प्रतिकूल गोष्ट म्हणायची. ह्याला काही अर्थ नसतो. कृष्णांच्या हातूनच मुक्ती मिळाली बघा त्याला सुद्धा. पण आपण आता त्याच्याकडनं काय शिकतोय, की असं वागू नका. त्यामुळे आपल्याला भक्तीने जोडून घ्यायचंय कृष्णांशी. तर पण ही लोक हे भगवंतांचा द्वेष करण्यातच आणि खऱ्या धर्माची निंदा वगैरे करणे ह्याच्यामध्येच ह्यांनी स्वतःला जोडून घेतलेलं असतं. घ्या मग त्याची पुढची slide. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्याचा द्वेष करता तेव्हा एक प्रकारे तुम्ही कृष्णांचा द्वेष करत असता. कारण त्या दुसऱ्या समोरच्याच्या हृदयामध्ये पण कृष्ण आहेतच ना.
घ्या माताजी पुढची स्लाइड. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण माताजी, सॉरी हा माताजी. नाही असू घ्या. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. मग आता पुढे त्यांचं काय होतं तर हे बघा, जे तुम्ही द्वेषच करणार आहात दुसऱ्याचं, क्रूरताच आहे तुमच्यामध्ये, नराधम आहात, तर त्यांना कृष्ण काय करतायत सांगतायत की चिरकालासाठी आसुरी योनींमध्ये टाकतात. म्हणजे त्यातच आपण प्रवास करतच असतो. मग कधी बिचारा आत्मा सांगा, कृष्णांची ओढ असते त्याला, कधी बरं कृष्णांकडे जावी, म्हणजे आपण मग कधी ह्या शरीराने कृष्णांचा विचार करू शकू, मग जोडून घेऊ. तो आत्मा बघा भांबावून बसलेला असतो ना. आणि जर का हे दोन्ही गुण तुम्ही लक्षात घ्या, की दैवी गुण पण आपल्याच आतमध्ये आहेत, आसुरी गुणही आपल्याच आतमध्ये आहेत, आणि एक सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे आपल्याला, की आपण ठरवू शकतोय की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर आपण नक्कीच दैवी गुणांना स्वतःमधल्या प्रोत्साहन द्यायला पाहिजे. नाही तर हे इथे 16.19 मध्ये बघा सांगितलेलं आहे की काय होतं पुढे. आणि आपल्याच हातात आहे आपण कसं वागायचंय. एवढं स्वातंत्र्य मात्र कृष्णाने आपल्याला दिलेलं आहे की तुम्ही कसं वागायचंय तुम्ही ठरवू शकता. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. हे कौंतेय, या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. आता अत्यंत अधमगती म्हणजे काय, मग हळूहळू नरकामध्येच जातात ते. हा, आणि त्याच्या आधी मग मनुष्य, नंतर मग वेगवेगळ्या पशूंचे, त्यात पण आणि खालच्या पशूंचे, असे करत ते नरकामध्ये जातात. आणि कृष्णांकडचे हे आपला म्हणजे कमी होतं, संपर्क कमी कमी होत ते बघा माझ्याकडे येऊच शकत नाही म्हणतायत ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हा हायवे सांगितलाय बघा कृष्णाने. घ्या माताजी वाचा. विविध नरकंस्ते द्वारं नाशात्मनं काम क्रोधस्त लोभस्त समादे तत्र तज्जेत. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. बघा इथे जर का कुणाला विचार पाहिजे असेल की नरकामध्ये जाण्याचा हायवेच सांगितलेला आहे कृष्णाने, थेट रस्ता आहे की हे 3 करत असाल, काम, क्रोध आणि लोभ, तर ही नरकामध्ये जाण्याचा द्वार आहे. तो पोचवणार कुठे आहे, नरकामध्ये नेणार आहे तुम्हाला. हा, तर हे पुन्हा आपल्या हातात आहे की काम. काम म्हणजे इथे कामना धरा, हा अनियंत्रित इच्छा. दिसतंय की हे माझं नाही, हे दुसऱ्याचं आहे, तरी ते आपल्याला हवंयच, मी काहीही करीन पण ते मी मिळवीन. तर हे ह्या म्हणजे अनियंत्रित इच्छा, क्रोध. इथे ना ऍक्च्युली इथं माताजी पुढे दुर्योधनाचं आहे का बघा. तर त्या किड्सच्या आमच्या ज्या स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये खूप छान दाखवलं. नाही घ्या माताजी मागची तीच घ्या आधीची. तर दुर्योधनाला होती बघा द्रौपदी विषयी कामना होती, पांडवांविषयी क्रोध क्रोध, आणि लोभ कशाचा होता, हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ होता. हा, तर पुढे कुठे गेला, समोर कृष्ण होते पण त्यांना कधी ओळखूच शकला नाही, आणि पुढे काय झालं ते बघितलं. त्यामुळे आपण ठरवून ह्या तिन्हांपासून आपल्याला लांब ठेवायचंय, आणि आपल्याला कृष्णांशी, ते बघा कृष्ण काय म्हणतात, प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही बुद्धिमान कधी असाल, जेव्हा या स्वतःला ह्याच्यापासून लांब ठेवाल. हा, कारण ह्या तिन्हांमुळे काय होत आहे, आत्म्याचा विनाश होतोय. आत्म्याचा विनाश, आता तुम्ही तर म्हणाल आत्म्याचा विनाश होत नाही, तो सच्चित आनंद आहे.
म्हणजे काय होतंय आता ते मागच्या स्लाइड मध्ये कृष्णाने सांगितलं ना, की खालच्या खालच्या योनींमध्ये जन्म मिळतो आणि मग शेवटी त्याचं तो नरकात जातो, म्हणजे अधःपतन होतं आणि माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं की आत्म्याचा विनाश होतोय, की कृष्णांची दारं बंदच होत आहेत बिचाऱ्यासाठी. आणि किती त्रासदायक असेल बघा. त्याला आधी एकतर किती ओढ आहे. तुम्ही एक माळ जप वगैरे केलात किंवा कुठेतरी बसून कुठेतरी हरिनाम जप सुरू असेल, कीर्तन, तर त्याच्यात बसून टाळ्या जरी वाजवलात तरी तुम्ही फील करू शकता की तो एक आनंद वेगळा असतो. का तर तो आत्म्याचा आनंद असतो. त्या आत्म्याला किती त्रास होत असेल बघा हे असं वागल्यावर. म्हणून कृष्ण म्हणतायत की बुद्धिमान मनुष्याने ह्या तिघांचा त्याग करायला हवा, कारण त्यामुळे आत्म्याचा विनाश होतो. तर आपण तर सर्वतोपरी ह्यापासून लांब राहायला पाहिजे. आणि हे तीन थोड्याफार प्रमाणात, आता मी तुम्हाला त्या दिवशी म्हंटल गीता शिकताना की आहे मला पटकन मी जरासा राग येतो, तर तेवढ्याच प्रांजळपणे एखाद्यावर चिडलो चुकून, तर तेवढ्याच प्रांजळपणे चुकीच्या गोष्टीत चिडलो असलो तर सॉरी पण म्हणायचा मोठेपणा हवा आपल्यामध्ये. हम्म घ्या माताजी पुढची स्लाइड. ते ती कृष्णाने छान स्लाइड आहे, सांगितलेलं आहे. आणि हा जो अध्याय आहे ना, हा थोडासा सायकोलॉजिकल स्टडी आहे. ह्या अध्याय म्हणजे हा हरे कृष्णा. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारापासून सुटला आहे, तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. मग इथे मध्ये त्यांनी गुरु दाखवलेत बघा. तर असतील आपल्यामध्ये थोडेसे गुण असे, तर आपण आधी ते स्वतः ओळखायला पाहिजेत आणि योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन, काउन्सिलिंग घ्या, जिज्ञासा करा, वेगवेगळ्या वैदिक ग्रंथांचा ऐका, अभ्यास करा. खूप साहित्य आहे आपल्याकडे. आणि ह्या सगळ्यामधून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मुक्ती मिळवा आणि मग असाच मनुष्य आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असतो. आत्मसाक्षात्कार काय म्हणजे काय असतो? मी कोण आहे आणि म्हणजे आत्मा काय आहे आणि परमात्मा काय आणि त्यांच्याशी आपल्याला जोडून घ्यायचं. मग त्या मार्गावर आपण हळूहळू का होईना जाईनात किती जन्म, पण आपण भक्तीला जोडून तरी घेऊ शकतो. त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. आणि बघा, क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. परमगती म्हणजे तरी काय असते? कृष्णांशी एकदा जोडलो की पुढचं कृष्ण बघून घेतील. पण एवढं तरी आपण स्वतःसाठी मदत करायला हवी स्वतःची. आणि त्यासाठी आधी ह्या 3 द्वारातून सुटून घ्यायला पाहिजे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. ठीक. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. यम शास्त्रविधियश्च वर्तते कामकारतः न स सिद्धिमाम् आपनोति न सुखम पराम गतिम. हरे कृष्णा. शास्त्रविधींचा त्याग करतो आणि जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख, परमगती ही प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. बघा आता इथे फायनली सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही हाच मार्ग जर का नाही तुम्ही हे करत आहे की मी हे वाईट आहे, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या मी करणार नाही असं नाही करत आहात, शास्त्रांचं ऐकत नाही आहात, हा तर म्हणजे जे शास्त्रांनी सांगितलंय ते सगळं चूक, मी त्याप्रमाणे वागणार नाही, इथे कोण परमेश्वर नाही, मीच परमेश्वर आहे वगैरे अशीच जर का भावना असेल आणि इंद्रिय सुखांच्या मागे मी काहीही करेन, तर मग काय आहे बघा, त्याला कुठलीही सिद्धी, सुख आणि परमगती कुठली असते? कृष्णांशी तुम्ही जोडलं जाणं. हे कृष्ण काय म्हणतात? हे काहीही त्याला प्राप्त होत नाही. मग हेही सांगितलेलं आहे की त्यातच राहणार असाल तर हे कधीही या ती गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकणार नाही, सिद्धी, सुख आणि परमगती. घ्या मग त्याची पुढची slide. हरे कृष्ण. तस्माच्छात्रं प्रणानं ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधोक्त कर्म कर्तुमि हर्षसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणला पाहिजे. कधी अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्णा. मग आपण हे शिकलेलो आहे मागे, कर्म, विकर्म आणि अकर्म.
आणि त्यांची फळं कशी आपल्याला बंधनकारक ठरतात. तर कृष्ण काय म्हणतात, जे शास्त्रांप्रमाणे तुम्ही तुमचं आयुष्य जगायला हवं आणि कर्म, विकर्म, अकर्म ह्यामधला भेद जाणून आपण काय करायचंय, कृष्ण भावना भावित कर्म. जे काय करू ते कृष्णांच्या ना अर्पण, आणि हा कृष्णा ही तुझीच कृपा आहे. जे काय मिळेल तरी कृष्णांची कृपा, आणि कृष्ण भावना भावित जीवन आपण शिकायला हवं, जगायला. हा, आणि अशा वेगवेगळ्या अशा मार्गाने काय होणार आहे, मनुष्याने हळूहळू स्वतःला उन्नत करून घ्यावं, आणि ह्या मनुष्य देहात ते शक्य आहे आपल्याला. ओके. इथे कृष्ण आणि बलराम सांदीपनी गुरूंच्या आश्रमात गेलेले ते दाखवलेलं आहे बघा. ते राम म्हणा, कृष्ण हे स्वतः भगवंत आहेत. हा, तरी ते गुरूंकडे गेले. मग आपल्याला जावं लागणार नाही का सांगा, गुरूंचा आश्रय आपल्याला लागणार नाही. त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिलं की मनुष्य जीवनात गुरूंचं काय महत्व आहे. हं? आणि गुरु म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, कृष्णांच्याच कृपेने गुरु भेटतात आणि गुरूंच्याच कृपेने तुम्हाला कृष्ण भेटणार. हं? घ्या माताजी पुढची slide. हे जे आपण इथे काहीतरी प्रयत्न करतोय थोडाफार गीता शिकण्याचा, हा सुद्धा कुठून तरी गुरूंचा आशीर्वाद आहे असं समजा. कृष्णाची, राधेची कृपा आहे, ज्यामुळे आपण इथे बसू सुद्धा शकतोय. नाहीतर तुम्ही बघाल की बसत पण नाहीत एक तासभर कोण. तर आपण हा छान अध्याय आहे. स्वतःला थोडं आत्मचिंतन करण्यासारखा तो पुन्हा हा अध्याय आहे, आणि थोडा सायकोलॉजिकल स्टडी पण आहे ह्याच्यामध्ये. हा, तर लक्षात ठेवा की मग कृष्णाने पहिल्यांदा दैवी आणि आसुरी गुण सांगितले. मग थोडं आसुरी स्वभाव, आसुरी गुणांविषयी जास्त सांगितलेलं आहे की हे की ते गुण असते तेव्हा मनुष्य कसा वागतो ते सांगितलंय. बरंच डिटेल सांगितलंय बघा कसा वागतो. पुन्हा मग त्याच्यानंतर तुम्ही नाही बदलवणं तर स्वतःच्याच हातात आहे, पण नाही स्वतःला बदलवलं तर मग तुम्ही पुढे कुठे जाणार आणि कसे कृष्णांपासून लांब जाता. आणि काम, क्रोध आणि लोभ ही तर नरकाची 3 द्वार आहेत म्हणून सांगितलंय. हा, तर आपण लांब राहायला पाहिजे ह्या 3 पासून. ओके, चालेल. घ्या माताची पुढची. हा, झाला आपला आजचा हा अध्याय. आणि न सुखम न परमगती, म्हणजे काहीच मिळत नाही. सिद्धी, सुख किंवा परमगती काहीच मिळत नाही हे जे आसुरी वृत्तीचे लोक असतात त्यांना. तर झालाय आपला आजचा अध्याय. बघा माताजी, मग हे स्टॉप करा रेकॉर्डिंग. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा.